तुमच्यापैकी अधिक महिन्यात उपवास, जप, पारायण, दीपदान किंवा कोणतेही व्रत ज्यांनी ज्यांनी केले असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण अधिक महिना संपत आलाय, पण ह्या महिन्यात केलेल्या सर्व पुण्यकर्माचं फळ मिळण्यासाठी शेवटी एक महत्त्वाचा विधी करावा लागतो. तो म्हणजे व्रताचं उद्यापन. आता हे उद्यापन कसे करायचे, कोणी करावे आणि कधी करावे, चला तर मग जाणून घेऊया. अधिक महिन्याच्या व्रताच्या उद्यापनाची सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत याविषयी संपूर्ण माहिती. अधिक महिना म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा अत्यंत प्रिय महिना आणि आपण सर्वांनीच ह्या संपूर्ण महिन्यात जमेल तशी सेवा केली असेल, उपवास केले असतील, जप तप दीपदान केले असेल. पण ह्या पवित्र महिन्याची सांगता कशी करायची, आपण केलेल्या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला कसे मिळेल, तर सर्वात आधी उद्यापन कोणी करावं हे बघूया. उद्यापन कोणी करावं? ज्यांनी संपूर्ण महिना व्रत, जप, उपवास किंवा विशेष धार्मिक नियम पाळले असतील, त्यांनी, ज्यांनी दररोज श्रीहरी विष्णूचे पूजन केले असेल, भगवद्गीतेचे पठण केले असेल, भागवत केले असेल, विष्णू सहस्रनामाचे पठण केले असेल किंवा इतर कोणतेही पारायण केले असेल, त्यांनी अधिक महिन्यात 33 दिव्याचे दान केले असेल, 33 वस्तूचं वाण दिलं असेल किंवा विशेष दानधर्माचा संकल्प केला असेल, त्यांनी मनोभावे कोणतेही धार्मिक संकल्प केला असेल, त्यांनी शक्य असल्यास उद्यापन करावे असं सांगितलं जातं. पण थांबा, इथे एक गोष्ट मनापासून समजून घ्या. जर काही कारणाने तुम्हाला संपूर्ण महिनाभर सेवा करता आली नसेल तरी काळजी करू नका. उद्यापन केलं नाही तर दोष लागतो का? तर बिलकुल नाही. अधिक महिना हा भक्तीचा महिना आहे, भीतीचा नाही. तुमच्या श्रद्धेनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार तुम्ही साधं उद्यापन करू शकता. आता पाहूया उद्यापन कधी करावे. सामान्यतः अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अधिक अमावास्येला उद्यापन केले जाते. परंतु काही भागामध्ये अधिक महिन्यातील शेवटी एकादशी असेल, द्वादशी असेल किंवा पौर्णिमा या दिवशी उद्यापन केलं जातं. यापैकी तुमच्या कुलपरंपरेनुसार कोणत्याही एका शुभ दिवशी आपण अधिक मासातील व्रताचे उद्यापन करू शकतो. आता अगदी सोपी आणि शास्त्रोक्त विधी सुद्धा समजून घेऊया. आता ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करायचं ठरवलं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. देवापुढे आणि तुळशीपुढे दिवा लावावा. देवापुढे शांत मनाने बसावे. कोणताही अहंकार मनात न ठेवता भगवंताच्या चरणी हात जोडून म्हणावं की हे नारायणा, माझी छोटीशी सेवा गोड मानून घे आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करावे, अक्षदा अर्पण कराव्या आणि तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावे. आणि ह्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मनोभावे जप करावा. आपण ह्या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. त्यानंतर देवासाठी नैवेद्य म्हणून घरात सात्विक अन्न बनवावं. शक्य असल्यास खीर, पुरण किंवा पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना, ब्राह्मणांना दान धर्म करावा. वाणामध्ये धान्य, फळ, वस्त्र, दक्षिणा, तूप इत्यादी गोष्टी दान कराव्या किंवा धार्मिक ग्रंथ जसे की भगवद्गीतेचे दान सुद्धा आपण करू शकता. शिवाय अधिक महिन्यात 33 ह्या संख्येला खूप महत्त्व आहे. म्हणून अनेक घरामध्ये 33 अनारसे, 33 दिवे किंवा 33 फळे दान केली जातात. पण मंडळी,
हे पुन्हा एकदा सांगते की हे सर्व बंधनकारक नाही. जर परिस्थिती नसेल तर देवाला तुमचा भाव महत्त्वाचा आहे, संख्या नाही. श्रद्धेने दिलेले एक फळ सुद्धा 33 वस्तूच्या बरोबरीत असते असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या क्षमतेनुसार आपण गरजू व्यक्तींना व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी दान करू शकता. आता धर्मशास्त्रात एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे. दिखाव्यापेक्षा भक्ती मोठी असते. त्यामुळे उद्यापनासाठी मोठा खर्च करण्याची किंवा कर्ज काढण्याची सुद्धा मुळीच गरज नाही. मनापासून केलेला साधा नमस्कार, साधे पूजनही श्रीहरी विष्णूंना प्रिय असतं. शेवटी देवासमोर हात जोडून एवढीच प्रार्थना करा की हे देवा, हे अधिक महिन्याचं पुण्य माझ्या कुटुंबाला लाभू दे. मग अशा पद्धतीने आपण अधिक महिन्याच्या व्रताचं उद्यापन करू शकता. आता हे उद्यापन कोणी कोणी करावं हे आधी आपण सांगितले. अगदी त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी संपूर्ण महिनाभर व्रत केलं असेल, जप केला असेल, उपवास केले असतील किंवा विशेष धार्मिक नियम पाळले असतील, त्यांनी हे उद्यापन केलं तरी चालेल. ज्यांनी दररोज श्रीहरी विष्णू पूजन केलं असेल, भगवद्गीतेचे पठण केले असेल, भागवत केलं असेल किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण केलं असेल, तरी ते लोकही अधिक महिन्याच्या व्रताचे उद्यापन करू शकता. एकंदरीतच ज्यांनी अधिक महिन्यात मनोभावे कोणताही धार्मिक संकल्प केला असेल, त्यांनी शक्य असल्यास उद्यापन नक्की करावे असं सांगितलं जाते. आता हे अधिक महिन्याच्या व्रताचं उद्यापन का करावं, याचे फायदे नेमके काय, त्याचं महत्त्व काय आहे, तर हिंदू धर्मात अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. अधिक महिन्यात केलेले जप, तप, दान, उपवास आणि पारायण, शिवाय भगवान श्रीहरी विष्णूची पूजा, कोणतीही उपासना ही अनेक पटीने फळ देणारी मानली जाते. मात्र संपूर्ण महिनाभर केलेल्या व्रताचे उद्यापन केल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही. आता हे उद्यापन म्हणजे नेमकं काय, तर व्रताचा समारोप जो शास्त्रशुद्ध पद्धतीने केला जातो. अधिक महिन्यात केलेला कोणताही उपवास किंवा धार्मिक संकल्पाच्या शेवटी आपण पूजा करतो, दान करतो किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून त्याचा समारोप केला जातो. त्यालाच उद्यापन असे म्हणतात. ह्या उद्यापनाचे प्रमुख फायदे असे की अधिक महिन्यात केलेले व्रत उद्यापनाशिवाय अपूर्ण मानले जाते आणि ह्या उद्यापनामुळे संकल्प पूर्ण होतो. शिवाय व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. शास्त्रानुसार श्रद्धेने केलेल्या उद्यापनामुळे आरोग्य, धन, संपत्ती, विवाह, नोकरी आणि कौटुंबिक सुखाशी संबंधित इच्छा पूर्ण होतात. एवढेच नाही तर जीवनातील अनेक दोष किंवा पापाचं शालन होतं असंही मानलं जातं. उद्यापनाच्या वेळी केलेल्या दानामुळे, अन्नदानामुळे किंवा सेवा ह्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आर्थिक अडचणी दूर होतात. शिवाय उद्यापनामुळे केलेल्या सत्कर्मामुळे पितृ संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात असे मानले जाते. पण आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना शक्य नसेल त्यांनी उद्यापनाच्या जागेवर छोटी पूजा सुद्धा केली आपल्याला किंवा प्राप्त होतं एखादं फळ असं सुद्धा म्हणतात. दान केलं आपण तरी त्याचं उद्यापन हा पुण्यफळ केवळ विधी नाही तर कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा मार्ग मानला पाहिजे. ह्यामुळे भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक समाधान आपल्याला प्राप्त होते. तर मंडळी, अधिकाच्या महिन्यात व्रत हे श्रद्धेने करणं तितकंच महत्त्वाचं आहे, तितकंच त्याचं उद्यापन करणंही आवश्यक आहे. उद्यापनामुळे व्रत पूर्णत्वास जाते आणि भगवान श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते. मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते
आणि जीवनात सुख, शांती तसेच समृद्धीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं सांगितलं जातं. त्यामुळे अधिक मासातील कोणतेही व्रत केल्यास त्याचे शास्त्रोक्त उद्यापन आवश्यक करावे. अधिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे जप, तप, दान, उपासना, व्रत केलंय हे कमेंट करून नक्की सांगा. आणि विष्णू भक्तांनी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.